जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्या मागणीनुसार या व्हिडिओत आपण जानेवारी ते मार्च या 3 महिन्यातील सर्व महत्त्वपूर्ण पुरस्कार कव्हर केले आहेत. व्हिडिओ येणाऱ्या एक्झामसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. 2026 साठीचा वैयक्तिक श्रेणीतील सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार कोणाला जाहीर झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच यंदाचा वैयक्तिक श्रेणीतील सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार हा सीता अशोक शेळके यांना जाहीर झाला आहे. लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांनी प्रतिकूल हवामानात अनेक धोकादायक बचाव मोहिमा राबवल्या आहेत. 2024 मध्ये केरळमधील वायनाड येथे जो पूर आला होता, त्यावेळी लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांनी मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण मोहिमांचे तेथे नेतृत्व केलं होतं व त्यांच्या याच कार्यासाठी आता त्यांना 2026चा सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार जाहीर झाला आहे. मित्रांनो, हा पुरस्कार वैयक्तिक आणि संस्था अशा 2 श्रेणीमध्ये देण्यात येतो व यातील संस्था या श्रेणीतील पुरस्कार कोणाला जाहीर झाला, तर हा पुरस्कार सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला जाहीर झाला आहे. या सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना ही 2005 मध्ये झाली व आता 2026चा सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार या संस्थेला जाहीर झाला आहे. मित्रांनो, हा जो सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार आहे, याची घोषणा दरवर्षी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 23 जानेवारी रोजी केली जाते. यंदा नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 129वी जयंती साजरी करण्यात आली. आणि या पुरस्काराचे स्वरूप काय, तर संस्थात्मक श्रेणीत 51 लाख रुपये देण्यात येतात, तर वैयक्तिक श्रेणीतील विजेत्याला 5 लाख रुपये देण्यात येतात. आणि हे पुरस्कार पहिल्यांदा कधी देण्यात आले, तर 2019 मध्ये पहिल्यांदा हे पुरस्कार देण्यात आलेत. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय रेल्वेच्या सर्वोच्च सेवा सन्मान अतिविशिष्ट रेल सेवा पुरस्काराने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आले? तर भारतीय रेल्वेच्या सर्वोच्च सेवा सन्मान अतिविशिष्ट रेल सेवा पुरस्काराने चंदना सिन्हा यांना सन्मानित करण्यात आलं. मित्रांनो, चंदना सिन्हा या रेल्वे संरक्षण दलात वरिष्ठ अधिकारी आहेत व त्यांनी मागील 3 वर्षात ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत विशेषतः उत्तर प्रदेशातील लखनौ रेल्वे विभागात 1500हून अधिक मुलांची बाल तस्करी आणि शोषणातून सुटका केली व त्यांच्या या सेवेसाठी त्यांना आता हा अतिविशिष्ट रेल सेवा पुरस्कार देण्यात आला आहे. ठीक आहे, आता हा प्रश्न पहा. 2026 साठीचा पद्मविभूषण पुरस्कार किती व्यक्तींना जाहीर झाला? तर यंदा 2026 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार हा एकूण 5 व्यक्तींना जाहीर झाला आहे. विजेत्यांची नावे सुद्धा नोट करून घ्या. यात धर्मेंद्र यांना कला क्षेत्रासाठी मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर झाला. धर्मेंद्र हे महाराष्ट्राचे होते. VS अच्युतानंदन यांना सार्वजनिक कार्यासाठी हा पुरस्कार जाहीर झाला असून त्यांना सुद्धा मरणोत्तरच हा पुरस्कार देण्यात आला आहे. ते केरळ या राज्याचे होते. KT थॉमस यांना सार्वजनिक कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला, ते सुद्धा केरळचेच आहेत. P नारायण यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रात हा पुरस्कार देण्यात आला, ते सुद्धा केरळचेच आहेत. व N राजम यांना कला क्षेत्रासाठी हा पुरस्कार मिळाला असून ते उत्तर प्रदेश राज्याचे आहेत. ही 5ही नावे आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. तसेच ते कोणत्या क्षेत्रातील आहेत व कोणत्या राज्यातील आहेत. यंदा पद्मविभूषण पुरस्कारातील 3 व्यक्ती हे केरळ याच राज्याचे आहेत. आता हे झाले पद्मविभूषण पुरस्कार. आता पद्मभूषण पुरस्कारावर आधारित प्रश्न पहा. खालीलपैकी कोणाला 2026चा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला? तर आता 2026 मध्ये अलका याग्निक, पियुष पांडे व उदय कोटक या 3ही व्यक्तींना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल, तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो, यंदाचा पद्मभूषण पुरस्कार हा 13 व्यक्तींना जाहीर झाला आहे व यातील हे 3 नावे का महत्वाची आहेत, तर हे 3ही व्यक्ती महाराष्ट्रीयन आहेत. या पुरस्कारामध्ये अलका याग्निक आणि पियुष पांडे यांना हा पुरस्कार कला क्षेत्रासाठी देण्यात आला, तर उदय कोटक यांना व्यापार व उद्योग या क्षेत्रासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. यापैकी पियुष पांडे यांना मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर झाला. इतर जे 10 विजेते आहेत त्यांची नावे सुद्धा आपण पाहून घेऊया. पहा, उत्तराखंडचे भगतसिंग कोश्यारी यांना सुद्धा हा पुरस्कार जाहीर झाला आहे. भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आहेत व त्यांना सार्वजनिक कार्यासाठी हा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच तामिळनाडूच्या कल्लीपट्टी रामासामी यांना औषध क्षेत्रासाठी हा पुरस्कार देण्यात आला. केरळच्या मामुटी यांना कला क्षेत्रासाठी हा पुरस्कार मिळाला. अमेरिकेच्या डॉक्टर नोरी दत्तात्रेय डू
यांना औषध क्षेत्रासाठी हा पुरस्कार देण्यात आला. सामाजिक कार्यासाठी SKM मेलानंदन यांना हा पुरस्कार मिळाला. कला क्षेत्रासाठी शतावधानी आर गणेश, सार्वजनिक कार्यासाठी झारखंडच्या शिबू सोरेन यांना सुद्धा हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला. सार्वजनिक कार्यासाठीच VK मल्होत्रा यांना सुद्धा हा पुरस्कार मिळाला आहे. वेल्लापट्टी नटेसन आणि विजय अमृतराज यांचा सुद्धा यात समावेश आहे. या 13 पुरस्कारामध्ये 2 अमेरिकन नागरिक आहेत. यांची नावे सुद्धा लक्षात ठेवा. आणि आता पद्मश्री पुरस्कारावर आधारित प्रश्न पहा. 2026चा पद्मश्री पुरस्कार एकूण 113 व्यक्तींना जाहीर झाला, तर यात किती महाराष्ट्रीयन व्यक्तींचा समावेश आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजेच या 113 व्यक्तींपैकी 11 व्यक्ती हे महाराष्ट्रीयन आहेत. या 11 मध्ये रोहित शर्मा यांचा देखील समावेश आहे. लक्षात ठेवा, 2026चा पद्मश्री पुरस्कार रोहित शर्मा यांना देखील जाहीर झाला आहे. इतर जी 10 नावे आहेत ती सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची. यात आर्मिंडा फर्नांडिस यांना वैद्यकीय क्षेत्रासाठी हा पुरस्कार देण्यात आला. अशोक खाडे व्यापार आणि उद्योग, भिकल्या लाडक्या धिंडा कला, जनार्दन बापूराव बोटे सामाजिक कार्य, जुजारवासी विज्ञान आणि अभियांत्रिकी, माधव रंगनाथन कला, रघुवीर तुकाराम खेडकर कला, सतीश शहा कला, सत्यनारायण नुवाल व्यापार व उद्योग, तर श्रीरंग देव बालाड यांना कृषी क्षेत्रासाठी हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. व यंदाचे जे पद्म पुरस्कार आहेत ते शॉर्टमध्ये आपण पाहून घेऊया. यंदा एकूण 5 जणांना पद्मविभूषण, 13 पद्मभूषण, तर 113 व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार मिळाले असून यंदा 131 व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात येणार आहेत. या 131 मध्ये 19 महिला, 6 परदेशी नागरिक व 16 मरणोत्तर पुरस्कारांचा देखील समावेश आहे. व यंदाच्या पद्म पुरस्कारात सर्वाधिक पद्म पुरस्कार कोणत्या राज्यातील व्यक्तींना देण्यात आले आहेत? तर सर्वाधिक पद्म पुरस्कार हे महाराष्ट्र राज्यातील व्यक्तींना देण्यात आले आहेत. यंदाच्या या पद्म पुरस्कारामध्ये एकूण 15 महाराष्ट्रीयन व्यक्तींचा समावेश आहे. महाराष्ट्रानंतर यात 13 व्यक्तींसह तामिळनाडू आहे, तर 11 व्यक्तींसह उत्तर प्रदेश व पश्चिम बंगाल हे 3ऱ्या स्थानावर आहेत. ठीक आहे, एवढी सर्व माहिती तुमच्या लक्षात आली असेल. आता हा प्रश्न पहा. मित्रांनो, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 70 शौर्य पुरस्कार मंजूर केले असून यातील अशोक चक्र हा पुरस्कार कोणाला जाहीर झाला हेच आपल्याला सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे शुभांशु शुक्ला यांना हा अशोक चक्र पुरस्कार जाहीर झाला आहे. शुभांशु शुक्ला यांचं नाव तुम्ही याआधी सुद्धा ऐकलं असेल. जून 2025 मध्ये ते ॲक्सिओम 4 या मोहिमेचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेले होते व त्यावेळी ते अंतराळात जाणारे दुसरे भारतीय आणि या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पाऊल ठेवणारे पहिले भारतीय ठरले होते. त्यांना त्यांच्या याच कार्यासाठी आता यंदाचा अशोक चक्र पुरस्कार जाहीर झाला आहे. एकूण 70 कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार जाहीर झाला असून यात 6 मरणोत्तर पुरस्कारांचा देखील समावेश आहे. मित्रांनो, यंदाच्या पुरस्कारात 1 अशोक चक्र, 3 कीर्ती चक्र, 13 शौर्य चक्र, 1 बार-2 सेना पदक, 44 सेना पदक, 6 नौसेना पदक आणि 2 वायुसेना पदक यांचा समावेश आहे. यातील यंदाचा कीर्ती चक्र हा पुरस्कार कोणाकोणाला देण्यात आला? तर मेजर अर्शदीप सिंह, नायब सुभेदार डोलेश्वर सुब्बा, तर ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्ण नायर यांना यंदाचा कीर्ती चक्र हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच वायुसेना मेडलमध्ये विंग कमांडर शोभित व्यास व कृपाल सिंह सलारिया यांचा समावेश आहे. तर बार-2 सेना मेडलने सत्यपाल सिंह यांना सन्मानित करण्यात आलं. शौर्य पुरस्काराविषयी लक्षात ठेवा, शौर्य पुरस्कार हे युद्ध काळात आणि शांततेच्या काळात देण्यात येतात. युद्ध काळात जे पुरस्कार देण्यात येतात त्यात परमवीर चक्र, महावीर चक्र व वीर चक्र या पदकांचा समावेश असतो. आणि यातील परमवीर चक्र हे सर्वोच्च शौर्य पदक आहे व आतापर्यंत या पदकाने फक्त 21 सैनिकांना सन्मानित करण्यात आला आहे. राष्ट्रपती पोलीस कलर्स पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर या राष्ट्रपती पोलीस कलर्स पुरस्काराने सिक्कीम पोलिसांना सन्मानित करण्यात आला आहे. मित्रांनो, हा पुरस्कार उत्कृष्ट सेवा आणि व्यावसायिकतेबद्दल दिला जातो व हा पुरस्कार शौर्य, शिस्त आणि समर्पणाचे प्रतीक आहे. स्वातंत्र्यानंतर फक्त 14 राज्यांनाच हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला व हा पुरस्कार मिळवणारं सिक्कीम आता 15वं राज्य ठरलं आहे. आणि हा पुरस्कार मिळवणारं ईशान्येकडील सिक्कीम कितवं राज्य आहे? तर हा पुरस्कार मिळवणारं ईशान्येकडील सिक्कीम हे 3रं राज्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन, वायली रिसर्च हिरोज पुरस्कार पटकावणारे पहिले भारतीय कोण ठरलेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच डॉक्टर चंद्रकांत लहरिया हे आता वायली रिसर्च हिरोज पुरस्कार पटकावणारे पहिले भारतीय ठरले आहेत. त्यांना हा 2025चा पुरस्कार इम्पॅक्ट बियॉन्ड अकादमी
या श्रेणीत देण्यात आला आणि डॉक्टर चंद्रकांत लहरिया यांनी याआधी WHO मध्ये सुद्धा कार्य केलेलं आहे. पुढचा पुरस्कार पहा. 13व्या मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम आंतरराष्ट्रीय क्रीडा पुरस्कारात ग्लोबल लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर हा जो ग्लोबल लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड आहे, या पुरस्काराने टेनिसपटू नोवाक जोकोविच यांना सन्मानित करण्यात आलं. पुढे जाण्याआधी आता कमेंटमध्ये तुम्हाला हे सांगायचं की नोवाक जोकोविच हे कोणत्या देशाचे खेळाडू आहेत. आणि मित्रांनो, या पुरस्काराची घोषणा कुठे करण्यात आली? तर या पुरस्काराची घोषणा दुबईतील जागतिक क्रीडा शिखर परिषदेत करण्यात आली. व या जागतिक क्रीडा परिषदेची थीम काय होती असं जर विचारलं तर खेळातून जगाला एकत्र करणे अशी या परिषदेची थीम होती. आणि या पुरस्काराविषयी हे नोट करून घ्या, हा पुरस्कार 2008 पासून देण्यात येत आहे. पुढील प्रश्न. जेंडर श्रेणी अंतर्गत संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे स्वाती शांताकुमार यांना जेंडर श्रेणीमध्ये संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. त्यांना त्यांच्या इक्वल पार्टनर्स लास्टिंग पीस या उपक्रमासाठी हा पुरस्कार मिळाला. या उपक्रमाअंतर्गत त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या शांतता मोहिमामध्ये महिलांचा सहभाग वाढविणे, लैंगिक संवेदनशीलता, महिला सुरक्षेला प्राधान्य आणि समावेशक शांतता या दृष्टिकोनातून प्रभावी कामगिरी केली, यासाठीच त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. पर्यावरणासाठीचा प्रतिष्ठित टायलर पुरस्कार कोणाला जाहीर झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच टोबी केअर्स यांना आता पर्यावरणासाठीचा हा प्रतिष्ठित टायलर पुरस्कार जाहीर झाला आहे. मित्रांनो, टोबी केअर्स यांना हा पुरस्कार भूगर्भातील बुरशीजन्य नेटवर्क्स आणि पृथ्वीवरील जीवन टिकून ठेवण्यात त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल त्यांनी जो अभ्यास केला त्याच्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. टोबी केअर्स या सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ अंडरग्राउंड नेटवर्क्सच्या सहसंस्थापिका देखील आहेत. मित्रांनो, या पुरस्काराची स्थापना कधी करण्यात आली? तर 1973 मध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आली व पहिला पुरस्कार 1974 मध्ये देण्यात आला. या पुरस्काराचे संस्थापक कोण? तर जॉन आणि ॲलिस टायलर हे या पुरस्काराचे संस्थापक असून या पुरस्काराला पर्यावरणाचा नोबेल पुरस्कार असं देखील म्हटलं जातं. यात विजेत्याला किती रोख रक्कम देण्यात येते? तर $2,50,000 इतकी रोख रक्कम यात विजेत्याला देण्यात येते. आणि हा पुरस्कार व्यक्तीबरोबरच संस्थेला देखील दिला जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन. अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवातला प्रतिष्ठेचा पद्मपाणी पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर यंदाच्या अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवातला प्रतिष्ठित पद्मपाणी पुरस्कार हा इलियाराजा यांना जाहीर झाला आहे. यंदाची अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवाची कितवी आवृत्ती आहे? तर याची 11वी आवृत्ती आहे व यातील पद्मपाणी पुरस्कार इलियाराजा यांना देण्यात येईल. इलियाराजा हे एक सुप्रसिद्ध संगीतकार आहेत व त्यांना या पुरस्कारामध्ये 2 लाख रुपये स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल. पुढील प्रश्न. 2025चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर 2025चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार हा ग्रासा माशेल यांना जाहीर झाला. ग्रासा माशेल या एक आफ्रिकन राजकारणी, सामाजिक कार्यकर्त्या व मानवाधिकार कार्यकर्त्या आहेत. त्या कोणत्या देशाच्या आहेत? तर मोझांबिक या देशाच्या असून मोझांबिक या देशाला 1975 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ग्रासा माशेल या त्या देशाच्या पहिल्या शिक्षण आणि संस्कृती मंत्री होत्या. मित्रांनो, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार निवडण्यासाठी जी समिती असते त्याचे यंदाचे अध्यक्ष कोण होते? तर माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि माजी परराष्ट्र सचिव शिवशंकर मेनन याचे अध्यक्ष होते व त्यांच्या अध्यक्षतेखाली आता ग्रासा माशेल यांची निवड करण्यात आली. 2024चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर मिशेल बॅशिलेट यांना हा 2024चा पुरस्कार मिळालेला आहे. ग्रासा माशेल यांच्याविषयी आपण अधिक माहिती पाहून घेऊया. ग्रासा माशेल यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1945 रोजी मोझांबिक येथे झाला. त्यांनी 1996 मध्ये द इम्पॅक्ट ऑफ आर्म कॉन्फ्लिक्ट ऑन चिल्ड्रन हा अहवाल प्रसिद्ध केला व त्यांना त्यांच्या या अहवालासाठीच 1997 साली संयुक्त राष्ट्राचा नानसेन निर्वासित पुरस्कार व ब्रिटनचा मानद डेम कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा किताब मिळालेला आहे. त्या द एल्डर्सच्या संस्थापक सदस्य आहेत. तसेच त्यांनी गर्ल्स नॉट बाईट्स या संस्थेच्या स्थापनेतही महत्त्वाची भूमिका बजावली. बरं, या इंदिरा गांधी पुरस्काराची स्थापना कधी करण्यात आली? तर 1986 मध्ये याची स्थापना करण्यात आली व यात विजेत्याला 25 लाख रुपये देण्यात येतात. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. कोणत्या राज्य सरकारने
सेमोजी इलाकियाविरुद्धू हा वार्षिक साहित्य पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केली. तर हा जो शास्त्रीय भाषा साहित्य पुरस्कार आहे हा सुरू करण्याची घोषणा तामिळनाडू या राज्यानं केली आहे. मित्रांनो, अलीकडेच केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने राजकीय हस्तक्षेप करत साहित्य अकादमी पुरस्कार रद्द केल्यानंतर तामिळनाडूने या पुरस्काराची घोषणा केली आहे. बरं, या पुरस्कारात पहिल्या टप्प्यात किती भाषांचा समावेश आहे? तर यातील पहिल्या टप्प्यात 7 भाषांचा समावेश आहे. आणि त्या 7 भाषा कोणत्या? तर यात तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, ओडिया, बंगाली आणि मराठी या 7 भाषांचा समावेश आहे. लक्षात ठेवा, यात आपल्या मराठी भाषेचा देखील समावेश आहे. व या पुरस्कारात प्रत्येक भाषेसाठी 5 लाख रुपये रोख रक्कम दिली जाईल. पुढील प्रश्न पहा. पहिला रामतीर्थ गोदा प्राच्य विद्याप्रकाश राष्ट्रीय पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर आता हा पहिला रामतीर्थ गोदा प्राच्य विद्याप्रकाश राष्ट्रीय पुरस्कार राजेश्वर शास्त्री जोशी यांना प्रदान करण्यात आला. हे जे राजेश्वर शास्त्री जोशी आहेत हे कर्नाटकमधील धारवाड येथील रहिवासी आहेत. त्यांना आता केंद्रीय मंत्री शेखावत यांच्या हस्ते हा रामतीर्थ गोदा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला व ही या पुरस्काराची पहिलीच आवृत्ती आहे. यासहच पद्मश्री पुरस्कार विजेते सुभाष शर्मा यांना रामतीर्थ गोदा राष्ट्रीय जीवन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मित्रांनो, सुभाष शर्मा हे रसायनमुक्त नैसर्गिक आणि स्वदेशी शेतीचे प्रणेते मानले जातात व त्यांना आता हा रामतीर्थ गोदा राष्ट्रीय जीवन पुरस्कार मिळाला आहे. 2026च्या ग्रॅमी पुरस्कारात अल्बम ऑफ द इयरचा किताब कोणी पटकावला? तर आता 2026च्या ग्रॅमी पुरस्कारात बॅड बनी यांनी अल्बम ऑफ द इयर हा किताब पटकावला आहे. आणि मित्रांनो, या ग्रॅमी पुरस्कारात कॅन्ड्रिक लॅमरने सर्वोत्कृष्ट रॅप अल्बमचा पुरस्कार जिंकला आणि आता या श्रेणीत सर्वाधिक ग्रॅमी पुरस्कार जिंकणारे ते रॅपर बनले आहेत. त्यांच्याकडे आता एकूण या श्रेणीमध्ये 26 ग्रॅमी पुरस्कार झाले आहेत. आणि मित्रांनो, यंदा दलाई लामा यांना सुद्धा पहिला ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. त्यांना त्यांच्या मेडिटेशन द रिफ्लेक्शन ऑफ हिज होलीनेस द दलाई लामा या अल्बमसाठी सर्वोत्कृष्ट ऑडिओ बुक, कथन आणि कथाकथन रेकॉर्डिंगचा पुरस्कार मिळाला आहे. इतर विजेते सुद्धा आपण पाहून घेऊया. रेकॉर्ड ऑफ द इयर हा पुरस्कार केंड्रिक लामर यांना मिळाला. अल्बम ऑफ द इयर बॅड मनी, बेस्ट रॅप परफॉर्मन्स डोईची, बेस्ट न्यू आर्टिस्ट ऑलिव्हिया डीन, सर्वोत्कृष्ट पॉप गाणं सबरीना कार्पेंटर, सर्वोत्कृष्ट पॉप व्होकल अल्बम लेडी गागा यांना मेहेमसाठी, सर्वोत्कृष्ट रॉक परफॉर्मन्स यंग ब्लड चेंजेस, तर सर्वोत्कृष्ट रॉक गाण्याचा पुरस्कार लिंकिन पार्कला मिळाला आहे. बरं, ग्रॅमी पुरस्कार कोणाद्वारे देण्यात येतात? तर अमेरिकेच्या नॅशनल अकादमी ऑफ रेकॉर्डिंग्स आर्ट्स अँड सायन्सेसद्वारे पुरस्कार दिले जातात व पहिला ग्रॅमी पुरस्कार 1959 मध्ये देण्यात आला होता. नेक्स्ट क्वेश्चन. भूविज्ञानाचे नोबेल म्हणून ओळखला जाणारा प्रतिष्ठित क्रॅफर्ड पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर यंदाचा क्रॅफर्ड पुरस्कार हा भारतीय वंशाचे वीरभद्रन रामनाथन यांना जाहीर झाला आहे. महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. भूविज्ञानातील नोबेल म्हणून कोणत्या पुरस्काराला ओळखलं जातं? तर क्रॅफर्ड या पुरस्काराला भूविज्ञानातील नोबेल म्हणून ओळखलं जातं व यंदाचा हा पुरस्कार भारतीय वंशाच्या वीरभद्रन रामनाथन यांना जाहीर झाला. वीरभद्रन रामनाथन सध्या अमेरिकेत आहेत व त्यांनी आपल्या शोधात एरोसोल आणि रेफ्रिजरेशनमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे क्लोरोफ्लोरोकार्बन हे कार्बन डायऑक्साईडपेक्षा 10,000 पट अधिक प्रभावीपणे वातावरणात उष्णता रोखून ठेवतं हे शोधून काढलं होतं. त्यासाठीच त्यांना आता प्रतिष्ठित क्रॅफर्ड पुरस्कार जाहीर झाला आहे. आता हा पुरस्कार पहा. तामिळनाडू राज्याचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर तामिळनाडू राज्याचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार हा अभिनेते धनुष यांना जाहीर झाला आहे. मित्रांनो, 2018 साली धनुष यांचा वडा चेन्नई हा चित्रपट आला होता. त्यातील अभिनयासाठीच त्यांना आता तामिळनाडू राज्याचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणी पटकावला? तर ऐश्वर्या राजेश यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. 2026च्या जागतिक शिक्षक पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर आता 2026चा हा जागतिक शिक्षक पुरस्कार भारताच्या रुबल नागी यांना मिळाला आहे. रुबल नागी यांना पुरस्कार दुबईतील वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटमध्ये देण्यात आला. आपण पाहिलं होतं की यंदाची वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट ही दुबईत आयोजित करण्यात आली व या समिटमध्ये या पुरस्काराचं वितरण दुबईचे युवराज शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांच्या हस्ते करण्यात आलं.
मित्रांनो, रुबल नाग यांनी गेल्या 2 दशकामध्ये 100हून अधिक वंचित समुदाय आणि गावामध्ये 800हून अधिक शिक्षण केंद्रे स्थापन केली आहेत. त्यांच्या या शिक्षणातील योगदानासाठीच त्यांना आता हा जागतिक शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. या जागतिक शिक्षक पुरस्काराचं स्वरूप काय, तर यात विजेत्याला $1 दशलक्ष देण्यात येतात. आणि मित्रांनो, या पुरस्काराला शिक्षकांचे नोबेल या नावानं देखील ओळखलं जातं. व कोणत्या फाउंडेशनद्वारे हा पुरस्कार दिला जातो, तर वर्के या फाउंडेशनद्वारे हा पुरस्कार दिला जातो. 2025च्या BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधना यांना 2025च्या BBC इंडियन स्पोर्ट वुमन ऑफ द इयर या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. मित्रांनो, भारतीय महिलांनी जो मागच्या वर्षी विश्वचषक जिंकला त्यात स्मृती मानधना यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. याच त्यांच्या योगदानासाठी त्यांना 2025चा BBC इंडियन स्पोर्ट वुमन ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराचं वितरण 16 फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीत करण्यात आलं. ही या पुरस्काराची कितवी आवृत्ती आहे, तर या पुरस्काराची 6वी आवृत्ती आहे. आणि मित्रांनो, या पुरस्कार सोहळ्यात दिव्या देशमुख यांना उद्योन्मुख खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे. तुम्हाला लक्षात असेल, मागच्या वर्षी दिव्या देशमुख यांनी फिडे महिला विश्वचषकाचं विजेतेपद पटकावलं होतं. या त्यांच्या विजयासाठी त्यांना आता BBCचा उद्योन्मुख खेळाडू पुरस्कार मिळाला आहे. BBCद्वारे देण्यात आलेले इतर पुरस्कार सुद्धा आपण पाहून घेऊया. BBC पॅरा स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर या पुरस्काराने प्रीती पाल यांना सन्मानित करण्यात आलं. त्यांनी पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमध्ये ट्रॅक अँड फील्ड प्रकारात 2 कांस्य पदक पटकावलेत. BBC लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्डने अंजली भागवत यांना सन्मानित करण्यात आलं. अंजली भागवत या ऑलिम्पिक अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला नेमबाज होत्या. 2025चे BBC स्टार परफॉर्मर्स म्हणून भारतीय महिला क्रिकेट संघ, एकता भान, दीप्ती जीवनजी व प्रीती पाल, भारतीय अंध महिला क्रिकेट संघ व भारतीय महिला कबड्डी संघ यांना सन्मानित करण्यात आलं. तर BBC चेंज मेकर ऑफ द इयर या पुरस्काराने भारतीय महिला आईस हॉकी संघ, राजबीर कौर, सविता पुनिया व पानी देवी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. पानी देवी या गोल्डन दादी या नावाने ओळखल्या जातात. त्यांनी मागच्या वर्षी आशियाई चॅम्पियनशिपमध्ये 4 सुवर्ण पदक पटकावले होते व त्यांचं वय किती आहे, तर सध्या त्या 94 वर्षाचे आहेत व त्यांनी वयाच्या 94व्या वर्षी हे 4 सुवर्ण पदक पटकावल्यामुळे त्यांना गोल्डन दादी या नावानं ओळखलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणत्या संस्थेद्वारे भव्य भारत भूषण पुरस्कार सुरू करण्यात आला? कोणता पुरस्कार आहे, तर भव्य भारत भूषण व हा पुरस्कार ईशा फाउंडेशनद्वारे सुरू करण्यात आला. ईशा फाउंडेशनचे संस्थापक जग्गी वासुदेव यांनी महाशिवरात्रीनिमित्त तमिळनाडूमध्ये या भव्य भारत भूषण पुरस्काराची सुरुवात केली आहे. हे पुरस्कार कोणाला देण्यात येतील, तर राष्ट्रीय सुरक्षा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, क्रीडा, कला, व्यवसाय, साहित्य आणि समुदाय कल्याण या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. मित्रांनो, यंदाच्या या पुरस्कार विजेत्यामध्ये प्रख्यात वायोलिन वादक एन राजम आणि इस्रोचे माजी अध्यक्ष एस किरण कुमार यांचा समावेश होता. हा जो कार्यक्रम पार पडला, या कार्यक्रमात आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. धर्मवीर आनंद दिघे जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजे जितेंद्र यांना धर्मवीर आनंद दिघे जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला आहे. जितेंद्र यांना हा पुरस्कार कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आला, तर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जितेंद्र यांना त्यांच्या अभिनय क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. जितेंद्र यांचं मूळ नाव काय, तर रवी कपूर असे यांचं मूळ नाव आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या भारतीय शहरात अर्थशॉट प्राइज 2026चं आयोजन केलं जाणार आहे? तर 2026 मधील अर्थशॉट प्राइज सोहळ्याचं आयोजन आपल्या भारतात केलं जाणार आहे. व भारतातील कोणत्या शहरात, तर मुंबई या शहरात याचं आयोजन नोव्हेंबरमध्ये करण्यात येईल. मित्रांनो, भारतात प्रथमच याचं आयोजन करण्यात येत असल्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. लक्षात ठेवा, भारतातील मुंबई या शहरात याचं आयोजन केलं जाईल. अलीकडेच मुंबईत हवामान सप्ताह आयोजित करण्यात आला होता व यातच ही घोषणा करण्यात आली. या अर्थशॉट प्राइजविषयी सांगायचं झालं तर ब्रिटनचे प्रिन्स विल्यम यांनी 2020 साली या पुरस्काराची स्थापना केली होती. व हा पुरस्कार कोणाला दिला जातो,
तर पृथ्वी वाचवण्यासाठी पर्यावरण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना हा पुरस्कार दिला जातो. 2025 मध्ये हा पुरस्कार कोणाला देण्यात आला, तर त्याचे 5 विजेते आहेत. प्रोटेक्ट अँड रिस्टोर नेचरसाठी ब्राझीलच्या रिग्रीन या संस्थेला हा पुरस्कार मिळाला. क्लीन आवर एअरसाठी कोलंबियाच्या बोकाटा शहराला. रिव्ह्यू आवर ओशियनसाठी द हाय सी ट्रीटीला हा पुरस्कार मिळाला. बिल्ड अ वेस्ट फ्री वर्ल्डसाठी नायजेरियामध्ये लागोस फॅशन वीकला. तर फिक्स आवर क्लायमेटसाठी बांगलादेशच्या फ्रेंडशिप या संस्थेला हा पुरस्कार मिळाला आहे. 2025 मध्ये नोव्हेंबरमध्ये या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं व याचे 5 विजेते आहेत. बाफ्टा अवॉर्ड 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट बाल आणि कुटुंब चित्रपट श्रेणीतील पुरस्कार कोणत्या चित्रपटाने पटकावला, तर हा पुरस्कार बुंग या चित्रपटाने पटकावला आहे. बरं, हा प्रश्न महत्त्वाचा का आहे, तर मित्रांनो, बुंग हा चित्रपट मणिपुरी भाषेतील चित्रपट असून या श्रेणीत पुरस्कार पटकावणारा हा पहिलाच भारतीय चित्रपट ठरला आहे. बुंग चित्रपटाच्या दिग्दर्शिका कोण आहेत, तर लक्ष्मीप्रिया देवी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला. बरं, यंदाच्या बाफ्टा अवॉर्डमध्ये सर्वाधिक पुरस्कार कोणत्या चित्रपटाने पटकावलेत, तर वन बॅटल आफ्टर अदर या चित्रपटाने यात सर्वाधिक 6 पुरस्कार पटकावले आहेत. बाफ्टा सोहळ्याविषयी हे नोट करून घ्या. बाफ्टा हा एक वार्षिक पुरस्कार सोहळा आहे जो ब्रिटिश आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांमधील उत्कृष्टतेला मान्यता देतो. हे पुरस्कार कोणाद्वारे प्रदान केले जातात, तर ब्रिटिश अकादमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स म्हणजेच बाफ्टाद्वारे हे पुरस्कार प्रदान केले जातात. बाफ्टामधील इतर पुरस्कार सुद्धा नोट करून घ्या. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार बॅटल आफ्टर आदरने पटकावला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पॉल थॉमस अँडरसन. सर्वोत्तम अभिनेत्री जेसी बकले ठरली, तर सर्वोत्तम अभिनेता हा रॉबर्ट आरामोयो ठरला आहे. सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री उन्मी मोसाकू. उत्कृष्ट ब्रिटिश चित्रपट हॅमनेट. तर नॉन इंग्रजी भाषेतील चित्रपटाचा पुरस्कार सेंटिमेंटल व्हॅल्यूजने पटकावला. सर्वोत्तम ॲनिमेटेड चित्रपट हा झुट्रोपोलिस 2 ठरला आहे. सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार मिस्टर नोबडी अगेन्स्ट पुटिन. तर रायझिंग स्टार पुरस्कार हा रॉबर्ट आरामयो यांनी पटकावला. नेक्स्ट क्वेश्चन, युनेस्को आशिया पॅसिफिक पुरस्कार 2025 मध्ये अवॉर्ड ऑफ मेरिट मिळवणारे आवर लेडी ऑफ ग्रेस कॅथेड्रल कोणत्या राज्यात आहे, तर मित्रांनो, हे चर्च आपल्या महाराष्ट्रात आहे व आता या चर्चला युनेस्को आशिया पॅसिफिक पुरस्कारातील अवॉर्ड ऑफ मेरिटने सन्मानित करण्यात आलं. हे चर्च महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वसई येथे स्थित आहे. याला वसई कॅथेड्रल या नावानं सुद्धा ओळखलं जातं व याची निर्मिती 16व्या शतकात करण्यात आली होती. या पुरस्काराविषयी सांगायचं झालं तर हा पुरस्कार आशिया पॅसिफिक प्रदेशातील सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी दिला जातो. यंदा बँकॉक येथे पार पडलेल्या सन्मान सोहळ्यात हा पुरस्कार या चर्चला देण्यात आला आहे. या चर्चच्या निर्मितीचं वैशिष्ट्य म्हणजे यात सिमेंटचा वापर न करता पारंपरिक पद्धतीने याची निर्मिती करण्यात आली होती. इस्रायल देशाच्या संसदेने स्पीकर ऑफ द नेसेट मेडलने कोणाला सन्मानित केले, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता इस्रायलच्या संसदेने नेसेट मेडलनं सन्मानित केलं आहे. मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या इस्रायल दौऱ्यावर गेले आहेत व या भेटीदरम्यानच भारत आणि इस्रायलमधील धोरणात्मक संबंध मजबूत करण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांना या नेसेट मेडलनं सन्मानित करण्यात आलं. हा सन्मान मिळवणारे पंतप्रधान मोदी हे पहिले जागतिक नेते आहेत व इस्रायली संसदेचे अध्यक्ष आमिर ओहाना यांच्या हस्ते हा सन्मान पंतप्रधान मोदी यांना देण्यात आला. यासच पंतप्रधान मोदी हे नेसेटला संबोधित करणारे पहिले भारतीय पंतप्रधान देखील ठरले आहेत. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्व माहिती नोट करून घ्या. येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित यावर एक प्रश्न विचारण्यात येईल. नेक्स्ट क्वेश्चन, कोणतं विमानतळ हे ASQ 2025च्या 4 कोटीहून अधिक प्रवासी श्रेणीमध्ये आशिया पॅसिफिकमधील सर्वोत्तम विमानतळ ठरलं आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच मुंबई विमानतळ हे ASQ 2025च्या 4 कोटीहून अधिक प्रवासी श्रेणीमध्ये आशिया पॅसिफिकमधील सर्वोत्तम विमानतळ ठरलं आहे. मुंबई विमानतळ कोणत्या नावानं ओळखलं जातं, तर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ या नावानं ओळखलं जातं व या विमानतळाला आता हा पुरस्कार मिळाला आहे. मित्रांनो, विमानतळ सेवा गुणवत्ता पुरस्कार हे कोणाद्वारे दिले जातात, तर एअरपोर्ट कौन्सिल इंटरनॅशनलद्वारे हे पुरस्कार दिले जातात. 2025च्या एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी अवॉर्डमधील
बेस्ट एअरपोर्ट ॲट अरायव्हल्स पुरस्कार कोणत्या विमानतळाने पटकावला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच हा पुरस्कार मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळाने पटकावला आहे. या विमानतळाने हा पुरस्कार सलग दुसऱ्यांदा पटकावला आहे. याआधी 2024 मध्ये सुद्धा हा पुरस्कार मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळाने पटकावला होता व यंदा त्यांना हा दुसऱ्यांदा पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्काराचे वितरण कधी करण्यात येईल? तर 2 सप्टेंबर 2026 रोजी तुर्कीतील इस्तंबूल येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात येईल. मित्रांनो, मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळासह या पुरस्कारासाठी 6 विमानतळाची निवड करण्यात आली आहे. आता हा प्रश्न पहा. 2026च्या टाइम वुमन ऑफ द इयर प्रोजेक्टमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करण्यात आला? तर 2026च्या टाइम वुमन ऑफ द इयरमध्ये सफीना हुसेन या भारतीय महिलेचा देखील समावेश करण्यात आला आहे. मित्रांनो, सफीना हुसेन यांचं नाव याआधी सुद्धा तुम्ही ऐकलं असेल. सफीना हुसेन या एज्युकेट गर्ल्सच्या संस्थापिका आहेत व या एज्युकेट गर्ल्स या संस्थेलाच 2025च्या रॅमन मॅग्सेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं व हा पुरस्कार मिळवणारी ही भारतातील पहिली संस्था ठरली होती. आता तुम्हाला सफीना हुसेन यांचं नाव सुद्धा आठवलं असेल. लक्षात ठेवा, सफीना हुसेन यांचा समावेश यंदाच्या टाइम वुमन ऑफ द इयरमध्ये करण्यात आला आहे. त्या एज्युकेट गर्ल्सच्या संस्थापिका असून त्यांनी संस्था कधी स्थापन केली? तर 2007 साली राजस्थानमध्ये त्यांनी ही संस्था स्थापन केली व यंदाच्या टाइम वुमन ऑफ द इयरसाठी 16 महिलांची निवड करण्यात आली असून या यादीत भारत व भारतीय वंशाच्या 3 महिलांचा समावेश आहे. तसेच यातील मुखपृष्ठावर हॉलिवूड अभिनेत्री टेयाना टेलर यांना स्थान देण्यात आलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. एस्मंड बी मार्टिन रॉयल जिओग्राफिकल सोसायटी पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय कोण ठरल्यात? तर मित्रांनो, आता या एस्मंड बी मार्टिन रॉयल जिओग्राफिकल सोसायटी पुरस्काराने कृती के कारंत यांना सन्मानित करण्यात आलं. कृती के कारंत यांना लंडनमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला व त्यांना हा पुरस्कार जगाच्या परिसंस्थांबद्दल मानवी समज आणि ग्रहाच्या जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी केलेल्या उत्तम कार्यासाठी देण्यात आला आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे कारण कृती के कारंत हा पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. यंदाच्या NTR राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर हा NTR राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार चिरंजीवी यांना देण्यात आला आहे. मित्रांनो, तेलंगणा सरकारने आता गद्दार फिल्म अवॉर्ड्सची सुरुवात केली व यातील NTR राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने चिरंजीवींना तर पॅडी जयराज चित्रपट पुरस्काराने अभिनेता कमल हासन यांना सन्मानित करण्यात आला आहे. तसेच या पुरस्कारातील दिग्दर्शकाचा BN रेड्डी चित्रपट पुरस्कार श्रीनिवास राव यांना देण्यात आला तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार रश्मिका मंदाना यांना देण्यात आलेला आहे. आणि जर असं विचारलं की गद्दार फिल्म अवॉर्ड्सची सुरुवात कोणी केली तर तेलंगणा सरकारने या पुरस्काराची सुरुवात केली आहे. 2026च्या इंडिया UK अचिव्हर्स अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर या 2026च्या इंडिया UK अचिव्हर्स अवॉर्डने जयंत चौधरी यांना सन्मानित करण्यात आलं. मित्रांनो, जयंत चौधरी हे कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री आहेत व त्यांना आता इंडिया UK अचिव्हर्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं. बरं, हा पुरस्कार कोणाला दिला जातो? तर UKच्या संस्थांमध्ये शिक्षण घेतलेल्या आणि विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या भारतीयांना हा पुरस्कार दिला जातो. आणि जे जयंत चौधरी आहेत यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतलं होतं व त्यांचा समावेश 7 आउटस्टँडिंग अचिव्हर्समध्ये देखील करण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 21व्या महिंद्रा एक्सलन्स इन थिएटर अवॉर्ड्स म्हणजेच मेटा अवॉर्ड 2026 मध्ये लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड कोणाला जाहीर झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच हा पुरस्कार अमोल पालेकर यांना जाहीर झाला आहे. मित्रांनो, अमोल पालेकर हे एक ज्येष्ठ अभिनेते असून त्यांना त्यांच्या नाट्य व चित्रपट क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण दिल्ली येथे करण्यात येईल. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. 2025चा 60वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर आता 60वा ज्ञानपीठ पुरस्कार हा R वेरामुथ्थू यांना जाहीर झाला. मित्रांनो, R वेरामुथ्थू हे तमिळ भाषेतील एक प्रसिद्ध कवी, गीतकार आणि कादंबरीकार आहेत व हा पुरस्कार मिळवणारे ते 3रे तमिळ लेखक ठरले आहेत. याआधी 1975 मध्ये PV अकिलान व 2002 मध्ये
डी जयकांतन या 2 तमिळ लेखकांना हा पुरस्कार मिळाला होता व त्यानंतर हा पुरस्कार मिळवणारे आर वेरामुत्तू हे तिसरेच तमिळ लेखक ठरले आहेत. या पुरस्कारासाठी एक निवड समिती देखील असते व त्याच्या अध्यक्षा कोण होत्या तर प्रतिभा रे त्या या निवड समितीच्या अध्यक्षा होत्या. आर वेरामुत्तू यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहून घेऊया आपण. त्यांचा जन्म 13 जुलै 1953 मध्ये तमिळनाडू येथे झाला व त्यांची सर्वात गाजलेली कादंबरी म्हणजे कलिकट्टू इतिहासम याच कादंबरीसाठी त्यांना 2003 साली साहित्य अकादमी पुरस्कार देखील देण्यात आला होता. त्यांनी आतापर्यंत 7,500हून अधिक गाणे तसेच 37हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यांना भारत सरकारद्वारे 2003 मध्ये पद्मश्री तर 2014 मध्ये पद्मभूषण या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं. त्यांचे काही गाजलेले पुस्तक सांगायचे झाले तर कलिकट्टूचा इतिहास, करुवाची काव्यम, वेरामुत्तूच्या कविता व ध्यानर्थेसम हे त्यांचे काही गाजलेले पुस्तक आहेत. व तसेच त्यांनी 7 वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळवलेला आहे. आता इथे ज्ञानपीठ पुरस्काराविषयी सुद्धा आपण माहिती पाहून घेऊया. या पुरस्कारांतर्गत विजेत्याला 11 लाख रुपये व वाग्देवीची प्रतिमा देण्यात येते. इमेजमध्ये दिसत असेल ही वाग्देवीची प्रतिमा देण्यात येते व ही प्रतिमा माळवा प्रांतातील धारीतील सरस्वती मंदिरातील एका मूर्तीची प्रतिकृती आहे. आणि ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय नागरिकास भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचित नमूद केलेल्या 22 भाषांपैकी कोणत्याही भाषेतील लिखाणासाठी दिला जातो. हा पुरस्कार पहिल्यांदा 1965 मध्ये मल्याळम कवी श्री गोविंद शंकर कुरूप यांना देण्यात आला होता व ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी लेखक कोण तर वि. स. खांडेकर हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी लेखक आहेत. याआधी 59वा पुरस्कार हा विनोद कुमार शुक्ल यांना देण्यात आला होता. 58वा जगद्गुरू रामभद्राचार्य व गीतकार गुलजार, 57वा दामोदर मोजो, 56वा नीलमणी फुकन तर 55वा ज्ञानपीठ पुरस्कार अकितम अच्युतन नंबुथिरी यांना देण्यात आला होता. ही लिस्ट सुद्धा नोट करून घ्या. जोड्या लावा म्हणून यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात येतो. नेक्स्ट क्वेश्चन, MP बिर्ला मेमोरियल पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच यशवंत गुप्ता यांना आता MP बिर्ला मेमोरियल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यशवंत गुप्ता कोण आहेत तर पुणे येथील नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्सचे ते संचालक आहेत व त्यांना आता यंदाच्या MP बिर्ला मेमोरियल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. मित्रांनो, याआधी 2019 मध्ये हा पुरस्कार थानू पद्मनाभन यांना देण्यात आला होता व तेव्हापासून हा पुरस्कार देण्यात आला नाही. आता 2026 मध्ये हा पुरस्कार यशवंत गुप्ता यांना देण्यात आला आहे. या पुरस्काराची स्थापना 1993 मध्ये करण्यात आली होती व याआधी या पुरस्काराने जयंत विष्णू नारळीकर, गोविंद स्वरूप, के. कस्तुरीरंगन व APJ अब्दुल कलाम यांना देखील सन्मानित करण्यात आलं होतं. पुढील प्रश्न, 98व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणी पटकावला? तर मित्रांनो, 2026 मधील या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा JC बकली यांना मिळालेला आहे. विशेष बाब म्हणजे JC बकली हा पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या आयरिश अभिनेत्री ठरल्यात. त्यांना हा पुरस्कार त्यांच्या हॅमनेट या चित्रपटातील सर्वोत्कृष्ट भूमिकेसाठी देण्यात आला. यापूर्वी त्यांना 2022 मध्ये द लॉस्ट डॉटर चित्रपटासाठी ऑस्कर नामांकन मिळालं होतं पण त्यावेळेस त्यांना पुरस्कार मिळाला नाही आणि यंदा त्यांनी हा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला आहे. यंदाच्या या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वाधिक पुरस्कार हे वन बॅटल आफ्टर अनादर या चित्रपटाने पटकावलेत. या चित्रपटाला एकूण 6 पुरस्कार मिळालेत. या चित्रपटानंतर सिनर्स हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. सिनर्सने या पुरस्कार सोहळ्यात एकूण 4 ऑस्कर मिळवले आहेत. ऑस्कर पुरस्कारावर आधारित अजून एक प्रश्न पहा. सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा ऑस्कर जिंकणारी पहिली महिला कोण ठरली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच ऑटम डुरल अर्कापा या सर्वोत्कृष्ट छायांकनाचा ऑस्कर पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. त्यांना हा पुरस्कार त्यांच्या सिनर्स या चित्रपटाच्या सिनेमॅटोग्राफीसाठी मिळाला आहे. यासच या श्रेणीत ऑस्कर जिंकणाऱ्या त्या पहिल्याच श्वेत महिला देखील ठरल्या आहेत. येणाऱ्या एक्झाममध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर लक्षात ठेवा. सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा ऑस्कर जिंकणाऱ्या पहिल्या महिला या ऑटम डुरल्ड अर्कापा ठरल्या आहेत. यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात इतर श्रेणीत जे पुरस्कार देण्यात आलेत ते सुद्धा आपण पाहून घेऊया. यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार वन बॅटल आफ्टर अनादर या चित्रपटाने पटकावला व सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार सुद्धा वन बॅटल आफ्टर अनादर या चित्रपटाचे दिग्दर्शक पॉल थॉमस अँडरसन यांनी पटकावला आहे.
सर्वोत्कृष्ट अभिनेता हा मायकल बी जॉर्डन ठरला. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता शॉन पेन. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री एमी मॅडिगन. सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचर फिल्म के पॉप डेमन हंटर्स. ॲनिमेटेड लघुपट द गर्ल हू क्राईड पल्स. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार नॉर्वेच्या सेंटिमेंटल व्हॅल्यूने पटकावला. सर्वोत्कृष्ट माहितीपट मिस्टर नोबडी अगेन्स्ट पुतीन. तर सर्वोत्कृष्ट लघुमाहितीपटाचा पुरस्कार ऑल द एम्प्टी रूम्स या लघुपटाने पटकावला आहे. मित्रांनो, पहिला ऑस्कर पुरस्कार सोहळा कधी आयोजित करण्यात आला होता? तर 1929 मध्ये पहिला ऑस्कर पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. आता हा प्रश्न पहा. BCCIद्वारे 2024-25च्या कर्नल CK नायडू जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर आता 2024-25 साठीच्या कर्नल CK नायडू जीवन गौरव पुरस्काराने राहुल द्रविड व रॉजर बिन्नी यांना सन्मानित करण्यात आलं. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि मित्रांनो, महिला क्रिकेटरमध्ये जीवन गौरव पुरस्कार हा मिताली राज यांना प्रदान करण्यात आला. इतर जे पुरस्कार आहेत ते सुद्धा नोट करून घ्या. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय महिला खेळाडू हा पुरस्कार स्मृती मानधना यांनी 5व्यांदा जिंकला. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूसाठीचा पॉली उमरीगर पुरस्कार शुभमन गिल यांना देण्यात आला. पुरुषांमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठीचा पुरस्कार हर्षित राणा. तर महिलांमध्ये हा पुरस्कार एन श्रीचरणी यांना देण्यात आला. 2024-25 मध्ये एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक विकेट्ससाठीचा पुरस्कार दीप्ती शर्मा. तर 2024-25 मध्ये एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूचा पुरस्कार हा स्मृती मानधना यांना देण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 2026चा प्रिझगर पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर मित्रांनो, 2026चा प्रिझगर आर्किटेक्चर पुरस्कार हा स्मिलजॅन रॅडिक यांना जाहीर झाला आहे. स्मिलजॅन रॅडिक हे प्रिझगर पुरस्कार मिळवणारे एकूण कितवे व्यक्ती आहेत? तर हा पुरस्कार मिळवणारे ते 55वे विजेते आहेत व ते हा पुरस्कार मिळवणारे चिली या देशातील दुसरे तर लॅटिन अमेरिकेतील 5वे वास्तुविशारद ठरले आहेत. रॅडिक यांनी वास्तुविशारदामध्ये ज्या रचना केल्या आहेत त्यात लंडनमधील डोनट आकाराचे पवेलियन व सेंटियागोमधील दगडांवर उभे असलेल्या रेस्टॉरंटचा समावेश आहे. मित्रांनो, प्रिझगर आर्किटेक्चर पुरस्काराला वास्तुशास्त्रातील नोबेल म्हणून देखील ओळखलं जातं. 2025 मध्ये हा पुरस्कार कोणाला मिळाला होता? तर 2025 सालच्या या पुरस्काराने लिऊ जियाकुन यांना सन्मानित करण्यात आलं होतं. या पुरस्काराविषयी थोडक्यात माहिती नोट करून घ्या. 1979 मध्ये प्रिझगर दाम्पत्यांनी या पुरस्काराची स्थापना केली होती व हे पुरस्कार कोणाद्वारे प्रायोजित केले जातात? तर हयात फाउंडेशनद्वारे हे पुरस्कार प्रायोजित केले जातात. पहिला पुरस्कार 1979 मध्ये फिलिप जॉन्सन यांना देण्यात आला व या पुरस्कारात बक्षीस स्वरूप किती रोख रक्कम देण्यात येते? तर यात $1,00,000 देण्यात येतात. आता हा पुरस्कार पहा. 2025चा मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर आता 2025चा मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार हा राजू बाविस्कर यांना जाहीर झाला आहे. मित्रांनो, राजू बाविस्कर यांना त्यांच्या काळ्या निळ्या रेषा या आत्मचरित्रासाठी हा पुरस्कार जाहीर झाला. लक्षात ठेवा, राजू बाविस्कर यांना कोणत्या पुस्तकासाठी हा पुरस्कार जाहीर झाला? तर काळ्या निळ्या रेषा या आत्मचरित्रासाठी. एक्झाममध्ये आत्मचरित्र आहे, कविता आहे की कथा आहे असं सुद्धा आपल्याला विचारलं जातं. तर हे एक आत्मचरित्र आहे. आणि साहित्य अकादमी पुरस्कारात किती रोख रक्कम देण्यात येते? तर यात $1,00,000 देण्यात येतात व यंदाच्या या पुरस्काराचं वितरण 31 मार्च रोजी नवी दिल्लीत करण्यात येणार आहे. मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की साहित्य अकादमीद्वारे 24 भाषांसाठी साहित्य अकादमी पुरस्कार दिले जातात व यात प्रत्येक भाषेसाठी एक निवड समिती असते व मराठी भाषेच्या निवड समितीमध्ये नागोराव तमाजी उत्कर व राजन गवस या 3 व्यक्तींचा समावेश होता. मित्रांनो, साहित्य अकादमी पुरस्कार 24 भाषांसाठी दिले जातात. मग हे 24ला 24 नाव आपण पाठ करायचे का? तर एवढं पाठांतर करण्याची गरज नाही. आतापर्यंतच्या अनुभवानुसार आपण हिंदी, इंग्रजी, कोकणी, संस्कृत, गुजराती व आसामी या भाषांसाठीचे जरी पुरस्कार लक्षात ठेवले तर एक्झाममध्ये जो प्रश्न विचारला जातो तो आपण सोडवू शकतो. तर नोट करून घ्या. हिंदी भाषेसाठीचा पुरस्कार जीतेजी अलाहाबाद या संस्मरणासाठी ममता कालिया यांना देण्यात आला. इंग्रजी भाषेसाठीचा पुरस्कार नवतेज सरना यांना त्यांच्या क्रिम्सन स्प्रिंग या कादंबरीसाठी देण्यात आला. कोकणी भाषेसाठीचा पुरस्कार हेनरी मेंडोनका यांना त्यांच्या कोकणी काव्यम
रूपानी आणि रूपकम या निबंधासाठी देण्यात आला. संस्कृत भाषेसाठीचा पुरस्कार स्थानचतुष्टये ब्रह्मघोष या कवितेसाठी महामहोपाध्याय साधू भद्रेशदास यांना देण्यात आला. गुजराती भाषेसाठीचा पुरस्कार योगेश वैद्य यांना त्यांच्या भट्टखडकी या कवितेसाठी देण्यात आला असून आसामी भाषेसाठीचा पुरस्कार करही खेलर साधू या कादंबरीसाठी देवव्रत दास यांना देण्यात आला. मित्रांनो, यंदा साहित्य अकादमीने 24ल्या 24 भाषांमधील वार्षिक साहित्य अकादमी पुरस्कार दिले आहेत. या पुरस्कारामध्ये 8 काव्यसंग्रह, 4 कादंबऱ्या, 6 लघुकथा संग्रह, 2 ललित लेख, 1 साहित्यिक समीक्षा, 1 आत्मचरित्र व 2 स्मरण स्वरूप साहित्य कृतीचा समावेश आहे. साहित्य अकादमीविषयी माहिती नोट करून घ्या. साहित्य अकादमीची स्थापना 12 मार्च 1954 मध्ये करण्यात आली. याचं मुख्यालय दिल्ली येथे आहे व साहित्य अकादमी संस्था 1860 अंतर्गत संस्था म्हणून 1956 मध्ये नोंदणीकृत करण्यात आली. साहित्य अकादमीचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर पंडित नेहरू हे साहित्य अकादमीचे पहिले अध्यक्ष होते. नेक्स्ट क्वेश्चन, 2026चा संगीता कलानिधी पुरस्कार कोणाला जाहीर झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे जयंती कुमारेश यांना 2026चा संगीता कलानिधी पुरस्कार जाहीर झाला. मित्रांनो, हा पुरस्कार कर्नाटकी संगीताच्या क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान मानला जातो व हा पुरस्कार मद्रास म्युझिक अकादमीद्वारे देण्यात येतो व यंदाच्या या पुरस्काराचे वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी मद्रास म्युझिक अकादमीची 100वी परिषद पार पडणार आहे व त्या परिषदेत जयंती कुमारेश यांना सन्मानित करण्यात येईल आणि हा पुरस्कार विजेता व्यक्तीच मद्रास म्युझिक अकादमीच्या वार्षिक परिषदेचं सुद्धा अध्यक्षस्थान भूषवतो. म्हणजेच या 100व्या वार्षिक परिषदेचं अध्यक्षस्थान देखील जयंती कुमारेश याच भूषवतील. या पुरस्काराची स्थापना कधी करण्यात आली? तर 1942 मध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आली. या पुरस्काराअंतर्गत विजेत्याला सुवर्ण पदक व बिरुद पत्र देऊन सन्मानित करण्यात येतं. कोणत्या सेंट्रल बँकेला इनिशिएटिव्ह ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर हा जो इनिशिएटिव्ह ऑफ द इयर पुरस्कार आहे, या पुरस्काराने आपल्या RBIला सन्मानित करण्यात आलं. मित्रांनो, लंडन सेंट्रल बँकिंग पुरस्कार हे बँकिंग क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानले जातात व या पुरस्काराला बँकेचे ऑस्कर या नावानं देखील ओळखलं जातं व यातील इनिशिएटिव्ह ऑफ द इयर हा पुरस्कार आपल्या RBIला देण्यात आला. RBIला हा पुरस्कार त्यांच्या कोणत्या इनिशिएटिव्हला प्रेरित होऊन देण्यात आला? तर याआधी आपण पाहिलं होतं की RBIने डॉट बँकिंग हे डोमेन बँकांसाठी लॉन्च केलं होतं व अशी केंद्रीकृत डोमेन प्रणाली लागू करणारी RBI ही जगातील पहिली बँक ठरली होती व RBIच्या याच इनिशिएटिव्हमुळे RBIला हा 2026चा इनिशिएटिव्ह ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला आहे. किस ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड 2025ने कोणाला सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच नीता अंबानी यांना आता 2025च्या किस ह्युमॅनिटेरियन अवॉर्डने सन्मानित करण्यात आला आहे. हा पुरस्कार नीता अंबानी यांना कशासाठी देण्यात आला? तर सामाजिक विकास, शिक्षण, आरोग्य, ग्रामीण परिवर्तन, महिला सक्षमीकरण आणि क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार कोणाद्वारे देण्यात येतो? तर कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसद्वारे हा पुरस्कार देण्यात येतो आणि या पुरस्काराची स्थापना 2008 मध्ये करण्यात आली होती. हा पुरस्कार मानवतावादी कार्यांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना दिला जातो व यंदाचा हा पुरस्कार नीता अंबानी यांना देण्यात आला. पुढील प्रश्न, 2026च्या स्टॉकहोम वॉटर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर आता 2026चा स्टॉकहोम वॉटर पुरस्कार हा काव्य मदनी यांना जाहीर झाला आहे. प्राध्यापक काव्य मदनी हे सध्या संयुक्त राष्ट्र विद्यापीठाच्या जल, पर्यावरण आणि आरोग्य संस्थेचे संचालक आहेत व स्टॉकहोम वॉटर पुरस्कार मिळवणारे ते सर्वात तरुण व्यक्ती देखील ठरले आहेत. त्यांना हा पुरस्कार कशासाठी देण्यात आला? तर त्यांच्या नाविन्यपूर्ण संशोधनासाठी आणि जलसंपदा व्यवस्थापनामध्ये जागतिक स्तरावर जागरूकता निर्माण केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. हा जो स्टॉकहोम वॉटर पुरस्कार आहे हा पाण्याचा नोबेल पुरस्कार म्हणून देखील ओळखला जातो व संयुक्त राष्ट्राचे अधिकारी व माजी राजकारणी यांना हा पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. या पुरस्काराची स्थापना कधी करण्यात आली? तर 1991 मध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आली व हा पुरस्कार स्टॉकहोम वॉटर फाउंडेशनद्वारे रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या सहकार्याने प्रदान केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, 2025 साठीचा सरस्वती सन्मान कोणाला जाहीर झाला?
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच राजकुमार मुखोपाध्याय यांना 2025 साठीचा सरस्वती सन्मान जाहीर झाला आहे. त्यांना त्यांच्या कोणत्या पुस्तकासाठी हा पुरस्कार मिळाला? तर हरा पार्वती कथा या बंगाली कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. आणि मित्रांनो, 22 वर्षानंतर बंगाली लेखकाला सरस्वती सन्मान जाहीर झाला. याआधी 2004 साली बंगाली लेखक सुनील कुमार गंगोपाध्याय यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता व आता 22 वर्षानंतर हा पुरस्कार राजकुमार मुखोपाध्याय यांना जाहीर झाला आहे. राजकुमार मुखोपाध्याय यांनी आतापर्यंत 9 कादंबऱ्या, 11 कथासंग्रह, 4 निबंध संग्रह व 2 प्रवास वर्णने लिहिली आहेत. तसेच त्यांना याआधी बंकिमचंद्र पुरस्कार, सोमेनचंद स्मृती पश्चिम बंगाल पुरस्कार आणि बांगला अकादमी पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, ही या सरस्वती सन्मानाची 35वी आवृत्ती आहे. सरस्वती सन्मानाविषयी सुद्धा माहिती नोट करून घ्या. या पुरस्काराची स्थापना 1991 मध्ये के बिर्ला फाउंडेशनद्वारे करण्यात आली. या पुरस्कारांतर्गत संविधानाच्या 8व्या अनुसूचीतील भाषेत लिहिलेल्या आणि गेल्या 10 वर्षात प्रकाशित झालेल्या उत्कृष्ट साहित्यकृतीला दरवर्षी सन्मानित करण्यात येतं. पुरस्कार स्वरूप यात मानपत्र, मा सरस्वतीचे प्रतीक व 15 लाख रुपये देण्यात येतात. पहिला पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर 1991 साली हरिवंशराय बच्चन यांना हा पहिला पुरस्कार देण्यात आला होता. नेक्स्ट क्वेश्चन, 2026चा एबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच गर्ट फाल्टिंग्स यांना 2026चा एबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. आणि विशेष बाब म्हणजे एबेल पुरस्कार मिळवणारे गर्ट फाल्टिंग्स हे पहिले जर्मन व्यक्ती ठरले आहेत. त्यांना हा पुरस्कार अंकगणितीय भूमितीमधील त्यांच्या योगदानासाठी मिळाला आहे. मित्रांनो, सध्या फाल्टिंग्स हे बॉन येथील मॅक्स प्लॉंक गणित संस्थेचे मानद संचालक आहेत व त्यांनी 60 वर्षांपासून अनुत्तरित मानल्या गेलेल्या मॉर्डेलच्या अनुमानाला सिद्ध केले व मॉर्डेलचे अनुमान सिद्ध झाल्यानंतर ते फॉल्टिंगचे प्रमेय म्हणून देखील ओळखले जाऊ लागले व त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना आता एबेल पुरस्कार मिळाला आहे. एबेल पुरस्काराविषयी सांगायचं झालं तर हा पुरस्कार गणिताचा नोबेल म्हणून ओळखला जातो व नॉर्वे सरकारच्या वतीने नॉर्वेजियन अकादमी ऑफ सायन्सेस अँड लेटर्सद्वारे हा पुरस्कार प्रदान आणि प्रशासित केला जातो. हा पुरस्कार पहिल्यांदा कधी देण्यात आला? तर 2003 मध्ये हा पुरस्कार पहिल्यांदा देण्यात आला. आणि या पुरस्काराला हे जे एबेल नाव आहे हे नॉर्वेजियन गणितज्ञ निल्स हेनरिक एबेल यांच्या नावावरून देण्यात आला आहे. व एबेल पुरस्कारात बक्षीस म्हणून किती रोख रक्कम देण्यात येते? तर 75 लाख नॉर्वेजियन क्रोनर यात बक्षीस म्हणून देण्यात येतात. पुढील पुरस्कार पहा. ब्रिक्स महिला शिखर परिषद 2026 मध्ये ट्रेल बेजर अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर हा जो ब्रिक्स महिला शिखर परिषदेतील ट्रेल बेजर अवॉर्ड आहे या पुरस्काराने कल्पना सोरेन यांना सन्मानित करण्यात आलं. या ज्या कल्पना सोरेन आहेत या हेमंत सोरेन यांच्या पत्नी असून त्यांना हा पुरस्कार महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सामाजिक कार्यासाठी देण्यात आला आहे. ब्रिक्सद्वारे हा पुरस्कार ब्रिक देशांच्या महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी दिला जातो व यंदा या पुरस्कारासाठी कल्पना सोरेन यांची निवड करण्यात आली. आता हा प्रश्न पहा. एअरलाईन रेटिंग 2026 या जागतिक क्रमवारीत कोणत्या एअरलाईनला जगातील सर्वोत्तम फुल सर्व्हिस एअरलाईन म्हणून गौरविण्यात आले? तर मित्रांनो, नुकतंच आता एअरलाईन रेटिंगद्वारे कतार एअरवेजला जगातील सर्वोत्तम फुल सर्व्हिस एअरलाईन म्हणून गौरविण्यात आला आहे. यात दुसरा आणि तिसरा क्रमांक कोणी पटकावला? तर कॅथे पॅसिफिक यात दुसऱ्या स्थानावर असून सिंगापूर एअरलाइन्स यात तिसऱ्या स्थानावर आहे. वर्ल्ड आर्चरीद्वारे पॅरा आर्चर ऑफ द इयरने कोणाला सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे शीतल देवी यांना आता वर्ल्ड आर्चरीद्वारे पॅरा आर्चर ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. शीतल देवी यांनी गेल्या वर्षात जी उत्कृष्ट कामगिरी केली होती त्याबद्दलच त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. मित्रांनो, दोन्ही हात नसताना पॅरा तिरंदाजी जागतिक अजिंक्यपद जिंकणाऱ्या शीतल देवी या पहिल्या महिला आहेत. त्यांना याआधी 2025 मध्ये BBC इमर्जिंग ॲथलीट ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं व 2024 साली त्यांना अर्जुन पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित विचारण्यात येईल, तर लक्षात ठेवा. पॅरा आर्चर ऑफ द इयर या पुरस्काराने शीतल देवी यांना सन्मानित करण्यात आलं. पुढील प्रश्न. हॉकी इंडियाद्वारे 2025चा वर्षातील सर्वोत्तम खेळाडूसाठीचा
प्रतिष्ठित हॉकी इंडिया बलबीर सिंग सिनियर पुरस्कार पुरुषांमध्ये कोणाला देण्यात आला? तर यंदा या पुरस्काराने हार्दिक सिंग यांना सन्मानित करण्यात आला आहे. आणि मित्रांनो, महिलांमध्ये हा पुरस्कार नवनीत कौर यांना प्रदान करण्यात आला. दोघांना या पुरस्कारांतर्गत किती रोख रक्कम देण्यात आली? तर हार्दिक सिंग आणि नवजीत कौर या दोघांनाही 20-20 लाख रुपये देण्यात आले आहेत. व यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात माजी कर्णधार झफर इक्बाल यांना मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं. या पुरस्कारांतर्गत विजेत्याला 25 लाख रुपये देण्यात येतात. इतर पुरस्कार नोट करून घ्या. सर्वोत्कृष्ट गोलरक्षकासाठीचा बलजीत सिंग पुरस्कार बिच्चू देवी खरिबम यांना देण्यात आला. सर्वोत्कृष्ट बचावपटूसाठीचा परगट सिंग पुरस्कार संजय, तर सर्वोत्कृष्ट मिडफिल्डरसाठीचा अजितपाल सिंग पुरस्कार सुमित यांना देण्यात आला. सर्वोत्कृष्ट फॉरवर्डचा धनराज पिल्लई पुरस्कार सुखजित सिंग. सर्वोत्कृष्ट पंच हे सौरभ सिंग राजपूत ठरलेत. सर्वोत्कृष्ट राज्यसंघ हॉकी झारखंड, तर जमनलाल शर्मा अमूल्य योगदान पुरस्काराने मनोज कोनबेगी यांना सन्मानित करण्यात आलं. नेक्स्ट क्वेश्चन, जागतिक शांततेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल ग्रँड पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर मित्रांनो, जागतिक शांततेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल जुपल्ली कृष्णराव यांना ग्रँड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हे जुपल्ली कृष्णराव कोण आहेत? तर ते तेलंगणाचे पर्यटन आणि संस्कृती मंत्री आहेत व त्यांना पुरस्कार हैदराबाद येथे आयोजित आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेत देण्यात आला. मित्रांनो, आजचं सत्र येथे संपलं आहे. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांसोबत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.